नमस्कार मंडळी, कोकणकर नम्रता व्लॉग या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते। तर आज आम्ही चाललेलो आहे मसूरला आमचे कुलदैवत आहेत भैरवनाथ। तर त्यांच्या दर्शनासाठी चाललेलो आहे आणि भैरवनाथांची यात्रासुद्धा आहे, तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहे। तर आम्ही कोयना एक्सप्रेस या ट्रेननी चाललेलो आहे। ठाण्यावरून आम्ही ट्रेन पकडली। भैरवनाथ महाराजांच्या यात्रेला आम्ही दरवर्षी जातो, तर ह्या वर्षीसुद्धा आम्ही चाललेलो आहे सहकुटुंब। तर सर्वात पहिलं तर भैरवनाथांच्या यात्रेला आम्ही जो काही प्रसाद बनतो ना भैरवनाथ महाराजांसाठी, तो आम्ही घरात बनवून घेऊन जातो। तर आज सकाळी लवकर उठून पुरणपोळी, तसंच कटाची आमटी, भात ह्या सर्व, तसंच 5 कणकेचे दिवे हे सगळं बनवून आम्ही भैरवनाथ महाराजांच्या यात्रेला चाललेलो आहे। तिकडे यात्रेला गेल्यानंतर त्यांना ह्या सर्व अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवणार आहे। पुढे तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दिसेलच। तर चला आपण भैरवनाथ महाराजांच्या दर्शनाला जाऊया। मसूर नगरीचे दक्षिणामुखी रामदैवत श्री काळभैरव असून काळभैरव हे श्री शंकरांचे अवतार आहेत। तसेच काळभैरव हे अष्टभैरवांपैकी एक आहेत आणि शनिदेवतांचे आराध्य दैवत म्हणून ते ओळखले जाते। भक्तांच्या संकटाला पावणारे व नवसाला पावणारे दैवत म्हणून यांची ख्याती आहे। तो काळामध्ये शेकडो भक्त नवस करण्यासाठी व नवस फेडण्यासाठी इथे येतात। भैरवनाथांच्या नावानं चांग भलं यांचा असा गजर करतात। 11 फेब्रुवारी 2025 या दिवशी भैरवनाथ महाराजांची पालखी तसंच छबिना निघणार आहे। या दिवशी महाराजांना श्रीफळ अर्पण करून गुलाब व खोबऱ्याची उधळण करतात। या मंदिराची देखभाल देवस्थान ट्रस्टकडे असून पूजा अर्चा करण्याचा मान बाजीराव गुरव, प्रकाश गुरव, रामचंद्र गुरव, प्रवीण पुजारी यांच्याकडे परंपरेनुसार आहे। सालाबादप्रमाणे भरती वर्षी श्री भैरवनाथांची यात्रा मोठ्या उत्साहात भरते। यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाईचा साज व मूर्तींना आकर्षक पोशाख चढवला जातो। यावर्षी लोकसभा भागातून आकर्षक देखणी रंगरंगोटी करण्यात आली आहे। यात्रा उत्सवकामी समाजातील दानशूर, देणगीदार, लोकसहभाग यांचा मोलाचा हातभार लागतो। मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी श्रींची मिरवणूक व छबिना निघणार आहे। श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते। नवसाला पावणारा भैरवनाथ असल्याने भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते। बुधवार दिनांक 12 रोजी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत गजानन रोकडे बेलवडेकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले आहे। तर आम्ही पोचलेलो आहे मसूरला। तर इथून भैरवनाथांच्या मंदिराच्या इथे जाण्यासाठी आपल्याला सर्वात पहिलं रिक्षा पकडावं लागेल। तर आता आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहे। रस्ता थोडासा खराब आहे।
आम्ही गावात असलेल्या श्री महालक्ष्मी आई आणि श्री तुळजाभवानी आई यांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहे। तसेच जे काही नैवेद्य बनवून आणलेलं होतं ते नैवेद्यसुद्धा दाखवणार आहे।